मंत्री महोदयांना आपण निवेदन देणारच आहोत आणि ते काय कमिटमेंट करतात आमच्याशी पैसे आम्हाला देण्याबाबत ते त्यांनी सांगावं। मग जर 3 वर्षात असेच जर ते पैसे देत असतील आम्हाला इन्स्टॉलमेंटनी तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ ना। आम्ही याला कुलूप लावू सार्वजनिक बांधकाम विभागाला। कारण कसं आहे, तुम्ही कंत्राटदारांकडनं कामं करून घेता, कधी कधी विदाऊट ॲग्रीमेंट कामं करून घेता। तुम्ही अधिकाऱ्यांची चमडी वाजते, पैसा ठेकेदाराचा जातो आणि तो ठेकेदाराला पैसा 3-3 वर्ष मिळत नाही। म्हणजे मंत्री साहेब, अधिकारी साहेब, मरण कोण? आमचा ठेकेदार। आम्ही आता सहन नाही करणार, आम्ही बंद करू। मी आलोक पशिर्णे, भंडारा जिल्ह्याचे एमईचे अध्यक्ष। आज आमच्या इथे जी आमची परिस्थिती सुब्यांची जी निर्माण झालेली आहे, बाकी सगळ्यांनी सांगितलं। मला फक्त एवढंच बोलायचं आहे की त्याच्यामुळे आम्हाला आमची जगण्याकरता आम्हाला लढाई द्यावी लागत आहे। म्हणजे आम्ही जगायचं कसं हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभा आहे। आणि आजच्या घडीला आमच्या कित्येक लोकांचे जे लोन केसेस आहेत ते NPA झालेले आहेत। त्यांनी जे कोलॅटरल मॉर्गेज करून त्यांचं सोनं नाणं घर सगळं गहाण ठेवलेलं आहे। आता जसं मध्यंतरी काही ठिकाणी आपल्या सुब्यांच्या जे सुसाईड केसेस झाल्या, आम्हाला तर भीती वाटते। आमच्या जिल्ह्यात सुद्धा कित्येक लोकांची अशी मानसिकता निर्माण होत आहे की ते सुद्धा म्हणजे काय करायचं किंवा काय नाही करायचं अशा परिस्थितीत आलेले आहेत। आणि असं जर झालं तर जीवन जगणं जे कठीण झालेलं आहे, ते लोक आपलं जीवन संपायला म्हणजे जीवन संपायला तर नाही जाणं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याच्यामुळं आमच्या इथे सगळ्यांना सगळ्यात आधी आमचे जे 1500 कोटी रुपये थांबलेले आहेत सगळ्या कॉन्ट्रॅक्टराचे, ते पैसे देऊन त्यांना, आणि जे पैसे जे थांबले आहेत त्याच्यामुळे काय होत आहे, रेट ऑफ इंटरेस्टमुळं ते त्यांची जी अमाऊंट आहे तो एवढा वाढत आहे आणि आपण जे बिलं देणार आहोत ते तेवढेच देणार आहोत। त्याच्यामुळे आम्ही मायनसमध्ये सुद्धा चाललो, आम्हाला पैसेही नाही मिळत आहेत आणि आम्हाला जे लोनचे जे आमच्यावर जे प्रेशर आहे तो प्रेशर एवढा जास्त वाढत आहे की मानसिकता खराब होणं एकदम सर्वसाधारण आहे। आणि ती सगळ्या ठेकेदारांची होत आहे। त्याच्यात आमचे जे सुबे आहेत ते यंग आहेत, यंग असल्यामुळे त्यांच्याकडे आधीचे पैसा नव्हता, त्यांनी सगळं काही मॉर्गेज करून सगळं काही आपलं गहाण ठेवून त्यांनी पैसा उभा केला। त्याच्यातून त्यांनी स्वतःला रोजगार देण्याचा, आपल्यासोबत 10 लोकांना अजून रोजगाराशी जोडण्याचा प्रयत्न केला। पण आज त्यांची परिस्थिती एवढी खराब झाली आहे की ते 10 लोकांच्या रोजगाराचा सोडा त्यांना स्वतःच्या त्यांची मरणासन्न अवस्थेत आलेले आहेत। आणि एवढी वाईट परिस्थितीतून जर सरकार आता काढत नसेल तर मग ही सरकार काहीच कामाची नाही असं आमचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे, ज्याने आम्हाला म्हणजे आमचं जीवन जे आहे ते पूर्ण खराब केलेलं आहे। आम्ही इथं सगळे सुशिक्षित बेरोजगार अभियंते सार्वजनिक बांधकाम विभाग इथे जमा झालेलो आहोत। आमच्या काही मागण्या आहेत त्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत। मागील अनेक वर्षापासून आम्ही आमचा संघर्ष, आमचा आणि सरकार यांच्यामधला संघर्ष काही लपलेला नाही आणि सगळ्यांना माहिती आहे की आमच्याकडून कामं करून घेण्यात आलेली आहेत। आणि आमचे बंधू आज जे वेल एज्युकेटेड असून सुद्धा त्यांच्या हाताला काम नाही। जर काम दिले तर फक्त नावापुरतं काम दिलेलं आहे आणि बऱ्याचपैकी दिशाभूल करण्यात आलेली आहे। सगळे तरुण मंडळी 30च्या मधले सगळे आपले अभियंता बंधू आहेत तिथे। आणि आता जे विषय आहेत, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जसा महाराष्ट्राच्या शासन निर्णयानुसार 33, 33, 34 अशा प्रकारे हे 3 कामांची विभागणी 3 गटामध्ये केलेली असते। आणि त्यानुसार म्हणजे शासन निर्णयच असा आहे की आम्हाला सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना हे कामं 33% आमच्या हिताला यायलाच पाहिजेत। बरेच तरुण पदाधिकारी आहेत, आपले अभियंता आहेत, ज्यांचे बिलं अनेक वर्षापासूनचे प्रलंबित आहेत। जवळपास 1500 कोटीच्या जवळपास थकीत बिलं आता पण पेंडिंग आहेत। आणि त्याच्याकरता आपण वारंवार राज्य सरकारकडे निवेदन सादर करत आहोत। जिल्हा स्तरावर ॲज वेल ॲज राज्य स्तरावर सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा याच्या विषयी आंदोलन चालू आहे। आणि नुकतंच जर आपण बघितलं तर काल परवाचीच गोष्ट आहे, नवी मुंबईतील एक सुबे अभियंता यांनी आत्महत्या केलेली आहे। आणि त्यांच्यावर सुद्धा 2 कोटीचं कर्ज होतं। त्यामध्ये ते निराश होऊन वारंवार विनंती करून, वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ते लोक म्हणजे प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही आणि शेवटी त्यांना हा असा मार्ग निवडावा लागलेला आहे की आमचे जे थकीत बिल आहेत आणि जे आमचे कामासंबंधित जे आमचे हक्क आणि अधिकार आहेत ते मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी त्याची पूर्तता करून देण्यात आली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।